अनेक वेळा तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये पाहत असाल, मी बॅकग्राऊंड चेंजेस करतो. असेल, हे कसं होत असेल? तुम्हाला पाहायचं असेल, तर तुम्हाला नक्कीच आज लगेच माझ्या स्टुडिओमध्ये जाण्याची गरज आहे. बापरे! तर नमस्कार, स्वागत आहे माझ्या स्टुडिओमध्ये तुमच्या सर्वांचे. हे पहा, मी कुठल्याही व्हिडिओचा डॉक्युमेंटरीज तयार करण्याच्या अगोदर हे सर्व सारांश माझ्यासमोर असतं. त्यानंतर त्याचा डाटा इथे या डिस्प्लेमध्ये पाहिला जातो. तो डिस्प्लेमध्ये डाटा पाहिल्यानंतर मी पुढची चौकशी सुरू करतो, ती म्हणजे पेपर वर्कमध्ये. हे पहा, हे माझे नोट्स आहेत. असे शेकडो नोट्स पडलेले आहेत माझे. इथे पडलेले आहेत मागे. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आता नवीन माझा व्हिडिओ जो येणार आहे 2026 महाराष्ट्राचं राज्यकारण. नक्की समाजकारणासाठी की पोट भरण्यासाठी. माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की लोकांना त्यांची जागा दाखवून देणे. आणि अजून एक गोष्ट नवीन आहे, मी कुठलाही व्हिडिओ पुराव्याशिवाय बनवत नाही. माझ्याकडे सर्व कागदपत्र असतात, तेव्हाच मी त्या व्हिडिओमध्ये हात घालण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हाच तो व्हिडिओ सक्सेसफुली तुमच्यापर्यंत पोहोचतो. अपलोड झाल्यानंतर तुम्ही पाहता आणि त्याला लाईक करत नाही, तुम्ही तसं सोडून देता. काही नाही तर सबस्क्राईब देखील करणार. चला, मी जे सांगणार होतो ते मी तुम्हाला सांगतो. तर जे बॅकग्राऊंड्स वगैरे मी बदलतो, ते बॅकग्राऊंड मी माझ्या ग्रीन स्क्रीन प्रमाणे, तुम्हालाही माहीत आहे ग्रीन स्क्रीनने ते क्रोमा कीमधून बॅकग्राऊंड चेंज केले जाऊ शकतात. पण त्याच्यापेक्षा मोठा बॅक माझ्याकडे आहे. बॅक सपोर्ट म्हणजे ऑल ॲनालिटिक्स. ॲनालिटिक्स म्हणजे काय? म्हणजे माझ्या कामाचा जो सारांश आहे तो समजून घेणे. माझ्याकडे रॉ मटेरियल किती आहे? माझ्याकडे खूप आहे. एवढी वही भरलेली आहे. त्यानंतर मी खूप काही करू शकतो. हा मोबाईल, खरं तर हा मोबाईल नाही, माझ्यासाठी एक कम्प्युटरचा वर्क करतो. येस, आय कॅन बॉरो न्यू कम्प्युटर. पण मला लगेच नाही घ्यायचा. मी घेऊ शकतो आजही, पण नाही. जर माझं काम या मोबाईलवर होत आहे, तर मी लगेच माझा पी सी घेण्यासाठी मला वाटतंय योग्य नाही ठरणार. तर आपण घेऊयात पी सी. आणि मला त्या अगोदर इथे ग्रीन स्क्रीन मारायची आहे आणि एक स्टुडिओ तयार करायचा आहे. हा लिटरली स्टुडिओ तर आहे, पण योग्य तो विषय असा आहे, हा स्टुडिओ आता म्हणता नाही येणार. पण का? कारण यामध्ये एक पी सी नाही, माईक नाही, त्यानंतर बॅकग्राऊंड तसं पाहिजे तसं नाही. लवकरच येणार. तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशा परिस्थितीमध्ये मी व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी आणि तुम्ही पाहत नाही. आणि हो, जे खोटारडी माहिती देतात त्यांना जाऊन बळच सबस्क्राईब करायचं. आणि जे खरे देतात, मी फक्त घरामध्ये बसून व्हिडिओ बनवत नाही. मी ग्राउंड रिपोर्टिंग देखील देतो. मी व्हिडिओ देखील बनवतो. मी डॉक्युमेंटरीज ट्राय करतो. तुम्हाला जे पाहिजे ते मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडून शक्य झालं तर 100% दाखवेल. आणि जर शक्य नाही झालं तरी मी तुम्हाला दाखवेल म्हणजे दाखवेल. चला, मुद्द्यावरती येऊयात पुन्हा एकदा. सर्वप्रथम, जर समजा एखाद्या गावामध्ये पाण्याची समस्या असेल, ड्रेनेजची समस्या असेल, त्या समस्येला मी पहिलं कसं हात घालणार? मी पहिल्या गावकऱ्यांशी बोलून घेणार? नाही. मी पहिला त्या गोष्टीचा डाटा काढणार. मागील 5 वर्षाचा. मागील 5 वर्षामध्ये कसं होतं, काय होतं? त्यानंतर मी आणखी खोलात शिरण्याचा प्रयत्न करेल. ग्रामसेवकाला विचारणार, सरपंचाला विचारणार, नंतर गावकऱ्यांना विचारणार. म्हणजे खरं काय आहे ते ग्राउंड रिपोर्टिंगवरूनच कळतं. आणि ग्राउंड रिपोर्टिंगसाठी आपल्याकडे जगदीश आहे. शिवाय एक जण होता, पण तो सध्या ॲक्टिव्ह नाही आहे. तो ॲक्टिव्ह होईलच असंही मी कधी सांगू शकत नाही. तर ठीक आहे, चला. पुढचा व्हिडिओ जो येणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणावरती. राजसाहेब ठाकरे हे नक्की मुख्यमंत्री झाले तर काय काय करणार, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी आज फक्त तुम्हाला माझा स्टुडिओ दाखवणार होतो आणि मी ते दाखवला की मी असं काम करतोय. आणि
याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल तुमच्यासमोर तो म्हणजे प्रोफेशनल स्टुडिओ असेल एक दिवस. चला तर सबस्क्राईब करा या चॅनलला आणि जय महाराष्ट्र.